आज आम्ही कौस्तुभबरोबर आणि कौस्तुभ मित्रांबरोबर जिमी स्पाइस नावाच्या बर्मिंगहॅमच्या रेस्टॉरंटमध्ये आलेलो आहोत आणि इकडे सगळं इंटरनॅशनल फूड सगळं मिळतं. जगातल्या सगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ मिळतात इकडे आणि बुफे सिस्टम आहे. अगदी भारतीय पण पद्धतीचे पदार्थ आम्ही खाल्लेत. ते पहा सगळे वेगवेगळे पदार्थ मांडून ठेवतात. जे आपल्याला हवं आहे ते खायचं आहे, जेवढं हवं आहे तेवढं खायचं आहे, जितक्या वेळा हवं आहे तितक्या वेळा खायचं आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या इकडे ते बघा इथे पदार्थ घ्यायचे इकडून आणि इथे बसून खायचं. ही जी मुलं दिसतात हा बघा, आता मुलगा आलेला हा विद्यार्थी आहे. ही दुसरी मुलगी होती आहे, ही पण ही विद्यार्थिनी आहे. पण इकडे पद्धत अशी आहे की आपल्याकडचे सगळे भारतीय लोक इथे अनेक लोक आहेत, हे विद्यार्थी आहेत, इथे शिकायला येतात. पण शिकता शिकता आपल्या आईवडिलांवरती भार नको म्हणून संध्याकाळी कॉलेज संपल्यानंतर इकडे हे रेस्टॉरंटमध्ये वेटर वगैरे अशी ही कामं करतात. आणि आणि इकडे ह्या कामानं प्रतिष्ठा आहे. म्हणजे आपल्याकडे आपण म्हणतो की वेटर म्हटलं तर अरे वेटर असतो, पण इकडे असं काय आहे, कामाला प्रतिष्ठा आहे. कुठलंही काम करा. आत्ता एवढं एक मुलगी मी बघितली इकडे, ती खालती मॉपनी तेल काढत होती, कोपऱ्यात उभे होती. किती बघायचा तिकडे कोपऱ्यात हां ही कशी आली समोर लाल. पण म्हणजे इथे प्रतिष्ठा. आणि जे आपलं डिश घेऊन ही मुलगी आली डिश घेऊन आली बघा. आता इथे त्यांना काही घाण वाटत नाही, किंवा लोक त्यांची अतिशय प्रेमाने आणि आदराने बोलतात. तर इथे पद्धत आहे. हा स्टोरचा मॅनेजर आहे. आम्ही त्याला विचारलं आपण. आणि हा जो मुलगा हा इकडे अंधेरीचा मुलगा आहे. हा त्याला त्याच्या परवानगीला मी हे शूटिंग काढतो आहे. आणि मला हे खूप भावलं इकडे. मागच्या वेळेला मी हे शूटिंग केलं होतं की आपले विद्यार्थी आपल्याकडे ही अशी कामं करून का शिकत नाहीत. म्हणजे त्यांनी वेटरगिरी करावी, वेटर हॉटेलात द्यावं असं माझं म्हणणं नाही आहे. पण काही इतर चांगली जी कामं आहेत ती कामं करून शिकून काय हरकत आहे. आणि चांगली कामं नाही मिळेल तर एखाद्या मोठ्या हॉटेलमध्ये पार्ट टाइम वेटरगिरी काय ही आता मुलगी हरकत काय करायला. पण आपल्याकडे ही पद्धत नाही. पण ही पद्धत रुजू व्हावी अशी माझी इच्छा आहे. आता 7:45 वाजलेले आहेत ते रात्रीचे. धन्यवाद.